राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालांची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे। शरद पवार यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले। बारामतीतील माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानी असताना शरद पवार यांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती। तसेच गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सहयोग निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी शरद पवार यांनी पुन्हा एकदा जनतेच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती। मात्र या सततच्या धावपळीचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज सकाळपासूनच अजितदादा यांच्या 13व्याचा कार्यक्रम घरगुती लोकांच्या समवेत सुरू होता आणि यावेळी शरद पवार यांना गहिवरून आल्यानंतर त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास व्हायला लागला। त्यामुळे शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांचे पथक गोविंदबागेत दाखल झाले होते। सुमारे तासभर वैद्यकीय तपासणीनंतर दुपारी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले। दरम्यान पवारांना रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नसल्याचं सांगितलंय, तर कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलला गर्दी करू नये असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय। साहेबांच्या तब्येतीबद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ञ डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात। माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे। मी पवार साहेबांना बघतो आहे। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचे थोडंसं सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत। काळजी करण्यासारखं काय आता तरी काही नाही। पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही। बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन देयर वॉज सम कंजेशन इन द चेस्ट. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. He is admitted to a private room, and at the moment all the vital parameters are stable. The oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आता जसं डॉक्टरांनी सांगितलं पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाहीये, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहे। आत्ताच त्यांच्याशी चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे हे काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीनीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीने मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे।